स्वराज्य बत्ती शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत माननीय श्री रणजित कुमार पिल्ले सर RK ट्रॉफी फाउंडर आणि श्री 11 ठाणे पुरस्कृत स्वराज्य बत्ती शिराळा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 4 आणि या चौथ्या पर्वासाठी आपल्याला जे बक्षीस दाते लाभलेले आहेत, जे पुरस्कर्ते लाभलेले आहेत, त्या सर्वांचा आपण इथे नामोल्लेख करूया। पहिलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1,11,111 रुपये व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 55,555 रुपये ज्यांच्या मार्फत आपल्याला लाभलं ते DK फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच JSW JSSL ठाणे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, बोर्ड ऑफ डायरेक्टर JSW JSSL चे सर्व आपण जर का पाहिलं तर मान्य श्री रणजित कुमार पिल्ले यांचे इथे आपण आभार मानूया। त्यासोबतच आपण जर का पाहिलं ज्यांच्या मार्फत या संपूर्ण स्पर्धेला चषक सौजन्य लाभलं ते अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सेक्रेटरी मान्य श्री युवराज महिपती पाटील भाऊ यांचे देखील आपण इथे आभार व्यक्त करूया। त्यासोबतच संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे ट्रॅक टी शर्ट सौजन्य मान्य श्री रणजित कुमार पिल्ले, बोर्ड ऑफ डायरेक्टर JSW JSSL ठाणे क्रिकेट असोसिएशन आणि अध्यक्ष DK फाउंडेशन। त्यासोबतच मैदान सौजन्य ज्यांच्या मार्फत आपल्याला लाभलं मान्य श्री सुनील मोहन मस्कर दादा समाजसेवक आणि सर्जेराव महिंगडे विघ्नहर्ता रोड लाईन यांचे देखील आभार। त्यासोबतच मंडप सौजन्य स्वराज्य बत्ती शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत लाभलं, त्यांचे देखील आभार। या संपूर्ण स्पर्धेला जो युट्यूबचा चॅनल होता त्या चॅनलला पुरस्कर्ते लाभलेले आहेत स्वराज्य बत्ती शिराळा क्रिकेट असोसिएशन, त्यांचे देखील आम्ही आभार मानतो। त्यासोबतच जे 3 पंच दर्जेदार या स्पर्धेला आपल्याला लाभले, या 3ही पंचांचं सौजन्य आपल्याला पुरस्कृत केलं गेलेलं आहे। श्री वैभव पेठे मॅनेजिंग डायरेक्टर लुमिना लॉजिक्स प्रायव्हेट लिमिटेड, त्यासोबतच समालोचक सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे मान्य श्री सागरजी कदम जे आहेत चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सेंटिवो ग्लोबल जे दुबई येथे कार्यरत आहेत, त्यांचे देखील आम्ही आभार मानतो। त्यासोबतच संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे स्टंप आणि चेंडू सौजन्य मान्य श्री विकास अण्णा पाटील जे स्वराज्य बत्ती शिराळा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांचे देखील हार्दिक आभार। त्यासोबतच मालिकावीर सौजन्य जी सायकल आपल्याला लाभलेली आहे ती लाभलेली आहे शिवसाई 11 रांजणवाडी, त्यांचे देखील आम्ही आभार मानतो। त्यासोबतच आराळा धमाका आराळा यांच्या मार्फत उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल सौजन्य आहे, त्यांचे देखील आभार। तसेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल जी पुरस्कृत केली गेलेली आहे मान्य श्री संदीपजी खोत उपसचिव स्वराज्य बत्ती शिराळा क्रिकेट असोसिएशन, त्यांचे देखील आम्ही आभार मानतो। आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य जी सायकल आहे मान्य श्री संदीपजी डिगे साहेब, मान्य श्री शिवाजी शेडगे दादा आणि मान्य श्री रामजी उंडाळकर या तिघांचे देखील आम्ही आभार मानतो। त्यासोबत संपूर्ण स्पर्धेसाठी लागणार जे काही पाणी आहे ते पाणी सौजन्य कुमार साहिल पोळ आणि मान्य श्री संतोष चव्हाण यांच्या मार्फत केलं गेलेलं आहे, त्यांचे देखील आम्ही आभार मानतो। आणि नाश्ता जेवण सौजन्य ज्यांच्या मार्फत लाभलंय ते आपल्या या स्वराज्य बत्ती शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अक्षयजी चव्हाण दादा यांचे देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून इथे हार्दिक आभार मानतो। तसेच या स्पर्धेसाठी आम्हाला हे जे मैदान लाभलं भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखर्णे, या संपूर्ण मैदानाची जी काही आयोजन समिती आहे, मॅनेजमेंट टीम आहे, त्यांचे देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून इथे आभार मानतो। प्रेक्षकांची दाटली गर्दी सारी, अध्यक्ष अक्षय चव्हाण यांचं खास नियोजन, स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीगचं हे मैदान, चेंडू बॅटचा होतोय जोरदार संगम, खेळाडूंचा उत्साह जिंकण्याचा स्वराज्य 32 शिराळा। थँक्यू व्हेरी मच। चला, ज्या घटकाने आम्हाला सहकार्य केलं या 2 दिवसामध्ये ही स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी, ज्याने महत्वाचं योगदान दिलं ते 3ही अंपायर, त्यांचा विशेष सन्मान या मंचावर केला जातोय। मी विनंती करतोय सर्वात आधी अगदी टेनिस बॉल क्रिकेटचे एक लेजंड खेळाडू विनोद कांबळी सरांचे जे बंधू आहेत आणि त्याने लेदर क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं नेहमीच दमखम दाखवली, असे महान खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळाले। बंटी कांबळी सरांचा सन्मान या मंचावर केला जातोय। मी अध्यक्षांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो बंटी कांबळी सरांसाठी, एक लेजंड क्रिकेटर आहेत बंटी कांबळी सर, जे विनोद कांबळी सरांचे अगदी बंधू आहेत
आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. अगदी अक्षय चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जातोय. बंटी कांबळी सर, थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही भरपूर चांगलं योगदान दिलं. अगदी विनोद कांबळी सरांची हुबेहूब कॉपी आहे, तशीच फलंदाजी देखील त्यांची होती. दोन्ही बंधू फार चांगल्या फॉर्म मध्ये होते आणि आज परिस्थितीमुळे बंटी कांबळी सर क्रिकेट या खेळामध्ये अगदी लेदर क्रिकेटमध्ये इतकं काही करू शकले नाही, पण टेनिस क्रिकेटमध्ये एक महान खेळाडू म्हणून त्यांनी ओळख पटवली आणि टेनिस बॉल क्रिकेटचे महान खेळाडू बंटी कांबळी सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते पुढचा सन्मान केला जाईल. आणखीन एक अंपायर म्हणजेच अमर वारंगे सर यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. शिरोळे गावाच्या क्रिकेटमध्ये भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिलंय. अमर वारंगे यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. उपाध्यक्ष मी प्रवीण पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. चला, संदीप म्हात्रे लालू दादा यांचं आगमन झालं. वेलकम, सहर्ष स्वागत आहे. संदीप पाटील लालू दादा यांचं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण अमर वारंगे यांचा सन्मान या मंचावर केला जाईल. खजिनदार अंकुश जाधव, पुढील सन्मान त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मी प्रशांत इंगळे साहेब PW पालघर यांना देखील विनंती करतो की मंचावर या. राजेश खडके साहेब बिल्डर मुंबई यांना देखील विनंती करतो की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. पुढचे पंच गिरीश सावंत जे नवसारी दिवा टीम कडून अनेक वर्ष क्रिकेट खेळतात. खजिनदार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. अंकुश भाऊ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. अंकुश जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जातोय. थँक्यू व्हेरी मच गिरीश सावंत सर, थँक्यू व्हेरी मच अमर वारंगे सर, थँक्यू व्हेरी मच बंटी कांबळी सर. चला, अंपायर झाला आता स्कोरर. ज्या स्कोररने खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून ही संपूर्ण स्पर्धा रेखाटली, याच भूमिपुत्र अगदी असणारे आमचेच कोपरखणे गावाचे भूमिपुत्र प्रताप ठाकूर यांचा देखील सन्मान मंचावर केला जातोय. महेश पाटील यांचे शुभ हस्ते असोसिएशनचे सदस्य महेश पाटील यांचे शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जातोय. अगदी प्रताप ठाकूर यांचा सन्मान, खूप चांगलं स्कोरिंग, खूप चांगलं गुणलेखन राहिलं. याच कोपरखडी गावातील भूमिपुत्र आहे आणि आज आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल स्वराज 32 शाळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगली स्कोरिंग राहिली. ही संपूर्ण स्पर्धा आपल्या देखणीतून तुम्ही आमच्या समोर आणि समालोचकांसमोर मांडली त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार आहे. पुढचा सन्मान आहे आमचे यश पाटील. ज्या युवकाने खऱ्या अर्थानं ही स्पर्धा इंस्टाग्रामवर सगळ्यांसमोर मांडली, खऱ्या अर्थानं एडिटिंगच्या दुनियेतला हा अजूबा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कमी वयामध्ये ज्या खेळाडूने, ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आज सगळ्यांच्या समोर मांडली गेली, अध्यक्ष उपाध्यक्षांच्या शुभ हस्ते यश पाटील यांचा सन्मान या मंचावर केला जातो. अगदी हा कमी वयाचा हा क्रिकेटचा चाहता आहे आणि त्यांचा देखील सन्मान करणं परम कर्तव्य आहे. माझी देखील रील्स त्यांनी व्हायरल केली, माझ्या देखील रील्स त्यांनी काढल्या आणि सगळ्याच खेळाडूंचे घडामोडी मांडल्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यश पाटील साठी. थँक्यू व्हेरी मच. संतोष परीड आणि संदीप गायकवाड आपण मंचावर या. आपल्याला देखील विनंती करतोय की मंचावर या. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट याने देखील भरपूर चांगलं योगदान दिलं. ही संपूर्ण स्पर्धा अगदी टेलिकास्ट केली गेली, अख्ख्या देशामध्ये ही स्पर्धा पाहिली गेली. विजू मामा यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. चला, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट यांचा देखील सन्मान केला जातोय. विजू मामा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावर केला जातोय. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट, चला या. खूप चांगलं टेलिकास्ट राहिलंय, खूप चांगलं आपण क्वालिटीचं क्रिकेट पाहिलं. चला, त्याचे प्रोपरायटर आमच्या सोबत आहेत महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि विजू मामा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जातोय. थँक्यू व्हेरी मच महाराष्ट्र टेनिस क्रिकेट. आपला देखील मनपूर्वक आभार. ही स्पर्धा क्लीन अँड नीट टेलिकास्ट केली आणि त्याबद्दल आपला देखील मनपूर्वक आभार आहे. सहकार्य करणाऱ्या व्यक्तीमध्ये
वर्षभर सहकार्य करणारी ही संपूर्ण असोसिएशनच्या स्पर्धा ज्या युट्यूब वाहिनीवर नेहमीच टेलिकास्ट केलं जातं ते म्हणजेच आमचे महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे प्रोप्रायटर, त्यांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. चला आमचे डीजे मास्टर आपला देखील सन्मान केला जाईल. या तुमचा सन्मान देखील केला जाईल. खूप चांगलं. अमर गायकवाड आपण देखील मंचावर या. डीजे वेदांत प्लीज या. आपला देखील सन्मान देखील मंचावर केला जातोय. मी विनंती करतोय अनिकेत पायमळ यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. अनिकेत प्लीज मंचावर या. डीजे मास्टर यांचा देखील सन्मान आपण करावा. लवकरात लवकर या, वेळ फार महत्वाचा आहे. शंकर लोहार यांचं देखील आगमन झालंय. महेश पवार देखील पाहायला मिळतील. हे सगळेच लेजंड खेळाडू आहेत. अध्यक्ष उपाध्यक्षांचं करतोय की सगळ्यांचं घेऊया? मला काय तू सांगशील? चला अनिकेत पायमल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जातोय. डीजे वेदांत यांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. खूप चांगलं आज संगीत तुम्ही ऐकलं. राम उंडाळकर आणि शिवाजी दादा शेडगे आपण देखील मंचावर या. आपली देखील ही स्पर्धा आहे बक्षीस वितरण सोहळ्यासाठी. भावेश गायकवाड आपण देखील मंचावर या. हे सगळेच मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावर या. पुढचा सन्मान आहे आज एक दिवस का होईना ज्या वाणीने खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा रंगवली आणि पश्चिम महाराष्ट्राचा आणखीन एक दमदार आवाज आपल्या समोर आज ऐकायला मिळाला. गणेश बोरके यांचा देखील सन्मान मंचावर केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या समालोचकांसाठी. सुरुवात केल्यापासून या असोसिएशनशी जुडला गेलाय आणि 4 वर्ष तब्बल ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली गेली. सिद्धिविनायक चव्हाण साहेब यांचे शुभ हस्ते आपण गणेश बोरगे सरांचा सन्मान देखील मंचावर केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या समालोचकांसाठी. खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा रंगवली. आजचा दिवस आपल्या वाणीतून ही स्पर्धा यशस्वी झाली त्याबद्दल गणेश सर तुमचं मनपूर्वक आभार आहे. अशीच समालोचन करत राहा, अशीच प्रगती करत राहा, अशीच यशाचे उंच शिखर गाठत जा अशी शुभेच्छा आमच्या असोसिएशनच्या वतीने आमच्या मायक्रोफोनच्या वतीने तुम्हाला दिली जाते. सुनील ढेपळे साहेब आपण देखील मंचावर. डफळे साहेब यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर या. सुनील डफळे. भावेश गायकवाड यांचा सन्मान अक्षय पवार यांच्या शुभ हस्ते केला जाईल. भावेश गायकवाड यांचा सन्मान अक्षय पवार यांच्या शुभ हस्ते केला जाईल. येस थँक्यू सो मच विघ्नेश सर. खऱ्या अर्थानं मित्रांनो काही समालोचक असे असतात तसेच भावेश गायकवाड यांचा आपण सन्मान घेऊया. मी विनंती करतो रामजी अमगर आपण या. राम यमगर साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेऊया. येस थँक्यू सो मच. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. येस थँक्यू. मित्रांनो खऱ्या अर्थानं आयोजन फार मोठी असतात. अनेक आयोजनांची चर्चा होत असते. मात्र काही समालोचक असे असतात ना ते ज्या स्पर्धेला जातात त्या स्पर्धेची चर्चा होते. त्या स्पर्धेला एक वेगळं मोठेपण येतं आणि असेच समालोचक ज्यांनी खऱ्या अर्थानं काल पहिल्या मॅच पासून ही स्पर्धा लीड केली आहे. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, वन ऑफ द डॅशिंग कॉमेंटेटर, वन ऑफ द फायनेस्ट, वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह, वन ऑफ द एक्सप्लोजिव्ह कॉमेंटेटर माननीय श्री विघ्नेशजी मडवी सर यांचा इथे सन्मान करूया. नक्कीच आजच्या आणि कालच्या 2 दिवसात सरांना 7 ठिकाणी समालोचनासाठी बोलवलेलं. मात्र सगळ्यांच्या विनंतीला बाजूला सारून सरांनी आपल्या असोसिएशनच्या विनंतीला मान दिलेला आहे. मित्रांनो नवी मुंबईतील एक सर्वात जास्त मागणी असलेले समालोचक आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विघ्नेशजी मडवी सर यांच्यासाठी. येस आणि वन ऑफ द हँडसम समालोचक.
नक्कीच विघ्नेशजी मडवी सर जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. या मैदानाच्या मातीच्या कणाकणाचा परिचय ज्या समालोचकाला आहे. आणि येस विघ्नेश सर, विघ्नेश सर, आयोजकांची अशी विनंती आहे की स्पर्धेबद्दल आपण 2 शब्द बोलावेत, कारण काल पहिल्या चेंडूपासून पहिल्या क्षणापासून ही स्पर्धा आपण अनुभवली आणि शेवटच्या चेंडूपर्यंत आपण या स्पर्धेचं समालोचन केलं. सर 2 शब्द आयोजकांच्या या स्पर्धेसाठी. थँक्यू व्हेरी मच. समालोचन सोडून बाकीच्या गोष्टी बोलता येत नाही आम्हाला, कारण की आम्ही पुढारी नाही आहेत किंवा राज्यकर्ते नाही आहेत. पण खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर माझी एंट्री झाली असेल ती शिराळा प्रीमियर लीग म्हणून झाली आहे. आणि पहिली प्रीमियर लीग मला आजही आठवतंय की ऐरोलीमध्ये झाली होती. त्या ऐरोलीच्या प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्राची प्रीमियर लीग केली होती, या शिराळाची प्रीमियर लीग केली होती. या शिराळाने भरपूर काही दिलं, पश्चिम महाराष्ट्राने भरपूर काही दिलं. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट किंवा अनेक स्पर्धा करतो त्यावेळेस जेवढा मान सन्मान मिळत नाही तेवढा मान सन्मान आज स्वराज 32 शिराळा असोसिएशन मध्ये मिळाला. त्याबद्दल मी सगळ्यांचंच मनपूर्वक आभार मानतोय. पश्चिम महाराष्ट्राची माणसं आहे ना, ही माणसांना माणसाचा माणूस पण दाखवतोय आणि माणसाला माणुसकी जोडणारी माणसं आहेत. यामुळेच नेहमीच अनेक स्पर्धा मोठमोठ्या असतील, अनेक स्पर्धा मोठमोठ्याचं आयोजन असेल, अनेक स्पर्धेमध्ये मोठमोठं मानधन देखील मिळत असेल, पण हा मान सन्मान फक्त इकडेच मिळतोय. त्यामुळे या स्पर्धेसाठी येण्यासाठी मी फार आतुर होतो. थँक्यू व्हेरी मच अक्षय भाई, थँक्यू व्हेरी मच प्रवीण सर, थँक्यू व्हेरी मच अण्णा. तुमचं सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. ही स्पर्धा माझ्यासाठी देखील तितकीच महत्वाची आहे. आणि रणजित सरांनी जे काही सहकार्य केलं बघा, अभिन कॅज्युअल भेट झाली होती, कुठलाही अगदी निमंत्रण जाण्याचा अगदी इरादा नव्हता, पण त्या माणसाने एका शब्दावर, महेश बाबूंच्या शब्दावर तब्बल पहिल्या आणि दुसऱ्या नंबरचं पारितोषिक दिलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच पश्चिम महाराष्ट्र, थँक्यू व्हेरी मच स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन. मी तुमचा सदैव ऋणी असेल, तुमचा आभारी असेल. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. विनंती करतो यापुढील सन्मान करण्यासाठी प्रियांकजी पायमल आपण या. मान्य श्री वसंतजी पवार साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. वसंतजी पवार यांचा सन्मान केला जातोय प्रियांक पायमळ यांच्या शुभ हस्ते. चला आणखीन एक व्यक्तीशी देखील आपण चर्चा करणार आहोत. बघा, हेमंत जाधव हा खेळाडू 40+ आहे आणि 400 किलोमीटरचं अंतर कापून नवी मुंबईमध्ये दाखल झाला, कोपरखड्यामध्ये स्पर्धेसाठी उपस्थित राहिला आणि अगदी खऱ्या अर्थानं 400 किलोमीटरचा अंतर कापून आपल्या वाडीसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी, आपल्या असोसिएशनसाठी जो माणूस आला त्या माणसासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. आणि त्यांना देखील विनंती करतो, त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. विकास अण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या व्यक्तीसाठी, या खेळाडूसाठी. बाबासाहेब पाटील आणि शरद साळुंके साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. त्याआधी आपण या खेळाडूशी देखील चर्चा करणार आहोत. अगदी सगळेच मान्यवर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये. हा क्रिकेटचा खेळ रंगला जातोय, अतिशय देखणी स्पर्धा. खऱ्या अर्थानं आज ही स्पर्धा गाजली, ही स्पर्धा अप्रतिम झाली. या स्पर्धेमध्ये सगळ्यांचंच योगदान राहील. जालिंदर पन्हाळकर सर, आपण देखील मंचावर या. तुमची जागा खऱ्या अर्थाने या मंचावर आहे. भरपूर सन्मान आहेत, भरपूर मंडळींचा आपण योग्य सन्मान करणार आहोत. चला या खेळाडूंची देखील चर्चा करणार आहोत. चला, 400 किलोमीटरचा प्रवास तुम्ही केलात, काय सांगाल आज हा संपूर्ण माहोल बघताना? सोनवडे टीम साठी तुम्ही खेळलात, पण सोनवडे टीम चॅम्पियन झाली नाही. पण इथला कुठलाही संघ जर जिंकतो ना, तो आपला संघ आहे, आपला खेळाडू आहे, आपला घरचा संघ आहे. त्यामुळेच आपली असोसिएशन जिंकली असं म्हणावंय. काय म्हणाल, तुम्ही इतका मोठा प्रवास केलात, या स्पर्धेसाठी आलात, कसं वाटलं ही स्पर्धा खेळत असताना, कसं वाटलं हे नियोजन?
अतिशय सुंदर. खास करून स्वराज्य 32 असोसिएशनचा ऋणी राहील. त्यांनी मला एवढं मोठ्या प्लॅटफॉर्मवर माझा सत्कार करून आणि खरंच तुमच्यासारखे कॉमेंटेटर ह्या स्पर्धेसाठी आले आणि खरंच 4 चांद लागले. खरंच तुमच्यासारखे कॉमेंटेटर असल्यामुळे ही स्पर्धा आणखीन 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 अशीच भरत जाईल. आणि खास करून जे स्वराज्य 32 असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं खरंच मानावं तेवढं कौतुक आहे. कारण का एवढं सोपं नाही एवढं स्पर्धा भरवणं किंवा हे करणं. खरंच ते अतिशय चांगलं. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या योगदानामुळेच खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आणि आज या स्पर्धेसाठी तुमचं देखील योगदान राहिलंय. चला, सर्व खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, खेळ झालाय. चांगले खेळाडू म्हणून तुम्ही आता सर्वांना दिसला होतात. इथून पुढे चांगला माणूस म्हणून व्यक्त होण्याची वेळ आहे मित्रांनो. ज्यांनी आपल्याला बक्षिसं दिली, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा पार पडली. बेलेवाडी टीम असेल, अभंग 11 असेल, बिळाशी टीम असेल, सर्वांना विनंती आहे प्लीज मंगरूळ टीम सर्वांनी पुढे या. स्टेजच्या अगदी जवळ या. तुमच्या टाळ्यांचा आवाज आम्हाला कमी वाटतोय. चला, इतर सन्मान देखील आपण करणार आहोत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्या ज्या घटकांनी आम्हाला सहकार्य केलं. महेश पवार यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. खऱ्या अर्थाने एक लेजंड क्रिकेटर आहेत. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये त्यांनी योगदान दिलं. मुंबईचं क्रिकेट मोठ्या संख्येने त्यांनी खेळलं आणि मागच्या 7-8 वर्षापासून आपल्या गावाचं क्रिकेट गाजवत असताना या असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे शुभ हस्ते महेश पवार यांचा सन्मान देखील केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या असोसिएशनसाठी मोलाचा सहकार्य, मोलाचं योगदान त्यांचं नेहमीच राहतं. लेजंड क्रिकेटर महेश पवार सरांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आज रणजित पिल्ले सरांची देखील आमची ओळख नव्हती, पण त्या माणसाची ओळख करून या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि ते देखील आमच्या सोबत आहेत. त्यांचं देखील मनोगत ऐकणार आहोत. चला एसपी आपण देखील जॉईन व्हा. आणि विनंती असेल आपण 2 शब्दांचं मनोगत या आपल्या संपूर्ण खेळाडूंना द्यायचं आहे, संपूर्ण आयोजकांसाठी इथे व्यक्त करायचं आहे, अशी देखील आम्ही आपल्याला विनंती करतो. एक फोटो सेशन होईल. येस येस सरांना मी विनंती करतो 2 शब्द आपल्याला बोलावे लागतील. जवळपास 50 संघ, हे 50 संघ एकत्र आलेत या नवी मुंबईच्या नगरीमध्ये, आपल्या गावापासून 400 किलोमीटर लांब. मात्र या मातीने देखील आम्हाला आमच्या त्या मातीची ओळख जपण्याची संधी दिली आहे. काय सांगाल या संपूर्ण असोसिएशनच्या टीम बद्दल आणि या आयोजनाबद्दल? 32 शिराळा म्हणजे माझंच गाव आहे, त्यामुळं कसं जवळच आहे. सगळे माझेच सगळे बांधव आहेत वगैरे सगळं. मी जर सिनियर जरी असलो तरी पण माझ्यात जी ऊर्जा आहे ह्या सगळ्यांच्यामुळे आहे. आज मी शब्द देतो की आज या वर्षीची टुर्नामेंट झाली रणजित सरांच्यामुळं, पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगली आणि चांगल्या पद्धतीने करू एवढी गॅरंटी मी देतो. आणि चांगल्या बक्षिसाची आणि पुढच्या वेळेला एखादा चांगला लेदर क्रिकेटर आपल्या व्यासपीठावर येईल याची मी ग्वाही देतो. नक्कीच सर, आपल्या योगदानाबद्दल खूप खूप धन्यवाद. पुनश्च एकदा आपले आभार. चला पुढचा सन्मान आहे महेश पाटील यांचा सन्मान, कारण की हे संपूर्ण स्पर्धेचं डीटीपी अगदी बॅनर ज्यांनी बनवले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या असला पाहिजे. महेश पाटील आपण देखील मंचावर या. महेश पाटील साठी देखील आणि एसपी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. अगदी महेश पाटील यांचा देखील महत्वाची भूमिका राहिली आहे. संपूर्ण स्पर्धेचा डीटीपी करण्याचं काम, अगदी बॅनर बनवण्याचं काम, एडिटिंग करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून महेश पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. येस, चलो ॲप जे हे चलो ॲप या कंपनीमध्ये ते कार्यरत आहे नाही. आणि आज सर क्रिकेट पुढे चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला इथे त्यांचा लॅपटॉप सुरू होता, काम चालू होतं. म्हणजे पहा, नोकरी जपत देखील इथे कामासाठी ते तत्पर आपल्याला पाहायला मिळाले आणि क्रिकेटची आवड पाहायला मिळाली, क्रिकेट बद्दलचं प्रेम पाहायला मिळालेलं आहे, वर्क फ्रॉम ग्राउंड पाहायला मिळालं. डेफिनेटली वर्क फ्रॉम होम असं वर्क फ्रॉम ग्राउंड देखील पाहायला मिळालं आणि थँक्यू व्हेरी मच. या व्यक्तींचा देखील सन्मान करणं गरजेचं आहे. ही सगळी टीम आहे, हे सगळे धुरंधर आहे. सध्या धुरंधर चित्रपट गाजतोय, पण या पडद्यामागचे हे सगळे धुरंधर आहेत.
या धुरंदराने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिवसाचं रात्र आणि रात्रीचा दिवस केला. आणि आणखीन एक सन्मान आहे, संतोष पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. चलो टीमचे मॅनेजर आहेत, त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय आणि तो सन्मान या मंचावर केला जातोय. मी उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. चला, सगळ्यांचं मनपूर्वक आभार आहेत. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेकांच्या घटकांचं आभार देणं गरजेचं आहे. बाबासो पाटील आणि शरद साळुंखे यांना विनंती करतो की मंचावर त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. चला, या आयोजनाबद्दल अगदी त्यांना देखील मनोगत व्यक्त करायचं आहे. काय म्हणाल, कसं वाटलं हे संपूर्ण नियोजन? सगळ्यात पहिलं सर्व क्रिकेट प्रेमींचे खूप खूप अभिनंदन की तुम्ही या टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतला. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे मेन म्हणजे आपले मान्यवर ज्यांच्यामुळे ही स्पर्धा उभी आहे, ह्यांच्यामुळे आपण खेळतोय आज. आणि आज आपला तालुका 32 शिराळा आज आपण एकत्र आलो, ह्यांच्यामुळेच आलो आहे. सगळ्यात पहिलं सगळ्यांसाठी ह्यांच्यासाठी सगळ्यात पहिलं टाळ्या वाजवा प्लीज, है ना. ह्यांच्यामुळे आपण स्पर्धा खेळू शकतो. ह्या वर्षी नियोजन झालं, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं करू आपण, है ना. पण हे जेव्हा आपण टुर्नामेंट भरतो, हे जेव्हा सहकार करतात त्यावेळी हे टुर्नामेंट भरते. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, जी सहकारी जे आपले आहेत, जे आपली टुर्नामेंट भरवतात, त्यांनी खूप मेहनत केली आहे. अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील आणि आपले पदाधिकारी, सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही, मला एवढा वेळ नाही घ्यायचा आता सगळ्यांचा. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. एवढी मोठं टुर्नामेंट भरवणं खायची गोष्ट नाही आहे आणि या सगळ्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद आणि सगळ्यांना खूप खूप पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनोगत खऱ्या अर्थानं फार महत्वाचं होतं, कारण की हेच घटक आहेत ज्या घटकाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. चला, थोडासा थंड वारा येतोय, म्हणजेच पावसाचं सावट आहे. यस, मी विनंती करतो स्वराज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष प्रवीणजी पाटील आणि अक्षय चव्हाण सर दोघांनी या दोन महत्वाच्या व्यक्तिमत्वांचा आणखी आपण सन्मान घेऊया. मान्य श्री शरदजी साळुंखे आणि मान्य श्री बाबासाहेब पाटील यांचा देखील इथे सन्मान घेतला जाईल. यस, दोघांना विनंती, आपण या. सगळेच मान्यवर आमच्यासाठी फार महत्वाचे. स्वराज्य 32 शाळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने, अगदी या प्रीमियर लीगच्या वतीने या सगळ्याच घटकांचा आभार मानणं गरजेचं आहे. आज आभार मानण्याचा दिवस आहे, कारण की या सगळ्याच मान्यवरांनी, या सगळ्याच मंडळींनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत केली आणि या स्पर्धेसाठी योगदान दिलं, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. पण पेमेंट मी करू कसं, तू ऑनलाईन करणार मला? चला, सगळ्याच घटकांचा आपण सन्मान झाला. आता आपण जाऊया मुख्य गोष्टीकडे. त्याआधी आमचे सगळेच आयोजन कमिटी आहे, त्यांना देखील आपण मंचावर येऊ की आयोजन कमिटीमध्ये कुठले कुठले धुरंधर आहेत आम्हाला देखील पाहायला मिळते. अक्षय चव्हाण असेल किंवा प्रवीण पाटील असेल, SP असेल, महेश शिवराज बाडुगडे असेल, संतोष पाटील असेल, गणेश असेल, प्रियांक पायमळ, आकाश पवार. प्लीज फ्रंटला या प्लीज सगळेच. महेश पवार, सगळेच आपण सगळ्यांचा एकत्र सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थानं या सगळ्यांचा सन्मान, या सगळ्याच आकाश पवार आपण देखील या, संदीप गायकवाड आपण देखील या, संतोष परीड आपण देखील या. हे सगळे जुरंद्र, अंकुश जाधव आपलं देखील योगदान राहिलंय.
या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्या सगळ्याच घटकाने आम्हाला योगदान दिलं त्या सगळ्याच आकाश खिल्लारे प्लीज अध्यक्ष उपाध्यक्ष आपण देखील जॉईन व्हा एसपी आपण देखील विजू मामा आपण देखील जॉईन व्हा आणि भैरववाडी विजू मामा आपण देखील या आपलं देखील योगदान राहिलंय हे सगळे धुरंधर आहेत अगदी समोर उभं राहा कॅमेरा समोर प्रफुल्ल जाधव आपण देखील या चला एसपी तुम्ही गोरख पन्हाळकर गोरख पाटील आपण देखील या पुनवत आपण देखील या हनुमंत आपण देखील या एसके आपण देखील या चला सगळेच फ्रंटला या एसपी आपण देखील जॉईन व्हा तानाजी पाटील किंग मेकर आपण देखील जॉईन व्हा चला एसपी जॉईन व्हा आणि मित्रांनो या टीम साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचे हे आहेत सगळे पिलर हे आहेत धुरंधर या सगळ्या टीम साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या टीमने केला अभ्यास या टीमने केली मेहनत या टीमने केले अहोरात्र आणि त्यामुळेच आज तळागाळाच्या खेळाडूला प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं जातं थँक्यू व्हेरी मच या सगळ्या धुरंधरांचं थँक्यू व्हेरी मच अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार अगदी आधारस्तंभ सगळ्यांचाच मी मनपूर्वक आभार मानतो तुषार जाधव आपण देखील मंचावर या सगळ्याच घटकाने आम्हाला योगदान दिलं या स्पर्धेसाठी फार महत्वाची भूमिका बजावली त्यांचा देखील आभार मानतोय थँक्यू व्हेरी मच चला बक्षीस घेऊ चला कोणाचा सन्मान राहिला असेल तर अगदी आम्ही आपलं क्षमस्व असू चला आता संघ मालकांची नावं आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत सर्वात आधी टीम क्रांती भूमी बुळाशी टीमचे संघ मालक राम यमगर साहेब उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत मी तो करण्यासाठी प्रवीण पाटील उपाध्यक्षांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय संघ मालक राम यमगर साहेबांचा सन्मान आपण करावा जोरदार टाळा वाजवा मित्रांनो संघ मालक या संघ मालकांनी संघ भरवले आणि त्यामुळेच ही लीग आपल्याला खेळवता आलेली आहे तर प्रत्येक संघ मालकाचा आपल्याला सन्मान करायचा आहे प्लीज एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्व संघांना मी विनंती करतो पश्चिम महाराष्ट्राचा दानशूर व्यक्तिमत्व समाजकार्य कला क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीने नेहमीच योगदान दिलं असं व्यक्तिमत्व म्हणजेच राम यमगर साहेब शंकरदादा मोहिते टीम अगदी जर पाहिलं तर सोनवणे टीमचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल आणि राम यमगर साहेब आपणच हा सन्मान स्वीकारा आपण दोघेही अक्षय चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल शंकरदादा मोहिते आपल्यासोबत नाहीये तो सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला जातोय आज राम यमगर साहेब हे सन्मान स्वीकारत असणे यस सोनवणे टीमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड आपण या संदीप होता ना त्यांच्या टीम मध्ये दत्ता जाधव डीजे कोच आपण देखील या सोनवणे टीमचा कोणीही प्रतिनिधी नाहीये पण ते नाही येत तर त्यांचं नाव घेऊया आता सत्कार कशाला करतो जे नाही येत राम यमकर यांच्या आता राम यमगर साहेबांचा देखील सन्मान म्हणजेच सोनवणे टीमचा सन्मान करणार आहोत शंकरदादा मोहिते अध्यक्ष अक्षय चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय तुझ्या नावाचं थोडी येते हे इकडे थँक्यू व्हेरी मच शंकरदादा मोहिते समाजसेवक यांचा सन्मान आज त्यांच्या बिहाफ मध्ये राम यमगर सर अगदी स्वीकारत असताना पुढचे संघ आहेत संघ मालक आहेत स्वर्गीय किरण स्मृती मंडूर टीमचे संघ मालक सतीश पाटील यांना देखील विनंती करतो की मंचावर या प्रियंका पायमळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय प्रियंका पायमळ यांच्या शुभ हस्ते सतीश पाटील यांचा सन्मान देखील केला जातोय
चला पुढचा सन्मान आहे SP हा सन्मान स्वीकारत असताना यस दत्ता जाधव DJ यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण मंडूर टीमचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. स्वर्गीय संपत स्मृती 11 मंदूर टीम. सतीश पाटील फोन येतोय बघ. सतीशच पुणे. सतीश पाटील आम्ही तुम्हाला मिस करतोय. स्वराज्य शिवाजी पाटील अभंग 11 चे संघ मालक कृपया मंचावर या. अभंग 11 चे संघ मालक अक्षय शिवाजी पाटील तात्या यांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. विकास अण्णा पाटील आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. हा सन्मान या मंचावर करत असताना अतिथी मान्यवरांचा सन्मान अगदी संघ मालकांचा सन्मान या मंचावर केला जातोय. सगळे संघ मालक फार महत्वाचे. चल नेक्स्ट टीम टीम अगदी चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमचे संघ मालक श्रीधर खांडेकर उदय खांडेकर संदीप खांडेकर या टीमचा देखील सन्मान आपण करणार आहोत. संघ मालकांना विनंती करते की श्रीधर खांडेकर उदय खांडेकर आणि संदीप खांडेकर या संघ मालकांना विनंती करते की मंचावर या. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमचे संघ मालक. चला नेक्स्ट टीम आहे स्वर्गीय संपत स्मृती 11 बेळेवाडी या टीमचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. संघ मालक आहे श्री राजेश लुगडे यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. चला हा सन्मान देखील केला जातोय. खांडेकर बंधूंचा हा सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय की आदरणीय राजेश लुगडे यांच्या शुभ हस्ते अगदी खांडेकर बंधूंचा सन्मान या मंचावर केला जातोय. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावर केला जातोय. अगदी सगळेच मान्यवर आहेत. त्यामध्ये श्रीधर खांडेकर उदय खांडेकर संदीप खांडेकर हे सगळेच खांडेकर बंधू यांचा विशेष सन्मान या मंचावर केला जातोय. दत्ता जाधव DJ आणि मनोज भाऊ भिवंडी यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. मी पुन्हा एकदा अक्षय चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. चला अक्षय अध्यक्षांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जातोय. चला दोन्ही मान्यवरांचा एकत्र सन्मान केला जाईल. थँक्यू व्हेरी मच. तुमचं देखील मनपूर्वक आभार आहे. आणि स्वर्गीय संपत 11 टीमचे म्हणजेच बेलेवाडी टीमचे संघ मालक राजेश लुगडे यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या संघ मालकांसाठी. आणि त्यांचा सन्मान महेश पवार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जातोय. अगदी बेलेवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. या टीमचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. चला पुढचा सन्मान पुढच्या मान्यवरांचा अगदी सन्मान पुढच्या संघ मालकांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर केला जाईल.
चला सिद्धेश्वर भैरवनाथ क्रिकेट क्लब संघमालक प्रियांक पायमल, विनोद पाटील आणि महेश पाटील यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. सुशांत पाटील मुंबई पोलीस यांना देखील विनंती करतो की मंचावर या. चला श्री सिद्धेश्वर भैरवनाथ क्रिकेट क्लब संघमालक प्रियांक पायमल, विनोद पाटील आणि महेश पाटील यांचा सन्मान आणि प्रमोद पायमल हे आदर्शस्तंभ आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. मी अण्णांना विनंती करतोय की अण्णा आपल्या शुभस्ते हा सन्मान आपण करावा. येस फाउंटन हेड अगदी या टीमचे संघमालक अक्षय जाधव भाऊ यांना देखील आम्ही मिस करतोय, ते देखील त्यांचा देखील आभार मानतो या स्पर्धेच्या निमित्तानं. थँक्यू व्हेरी मच. सुशांत पाटील मुंबई पोलीस यांचाही सन्मान या मंचावर केला जातो. सुशांत पाटील या प्लीज, आपला देखील सन्मान. राम यमगर साहेबांचे शुभस्ते हा सन्मान केला जातोय. मुंबई पोलीस सदक्ष नायक खलनिग्रह नायक आज मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेले आदरणीय सुशांत पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. विजय मोहिते साहेब सब इन्स्पेक्टर मुंबई यांना देखील विनंती करतो की मंचावर या, त्यांचाही सन्मान या राम यमगर साहेबांचे शुभस्ते केला जाईल. चला त्यांचाही सन्मान देखील मंचावर केला जाईल. येस डिजिटल बॅनर जी कोपरखणे अगदी ते लागलेलं आहे, त्यासाठी देखील यांचा देखील महत्वाची भूमिका आहे. आणि पुन्हा एकदा मी राम यमगर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते हा आणखीन एक सन्मान आपण करावा. राम यमगर साहेब, विजय मोहिते यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मान्यवरांचा आभार. कुणाचा राहिला असेल तर आम्ही क्षमस्व आहोत, पण सगळ्यांचा सन्मान आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय. खजिनदार उपखजिनदार संतोष पाटील आणि अंकुश जाधव यांचाही सन्मान या मंचावर केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. खजिनदार आणि सहखजिनदार यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. अंकुश जाधव असतील त्यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. चला वेळ फार महत्वाचा आहे, सगळ्यांचा सन्मान. मी पुन्हा एकदा यमगर साहेबांना विनंती करतो की पुन्हा एकदा हा सन्मान आपण पार पाडावा. थोडीशी तस्ती यमगर साहेब आपल्याला देतोय. या स्पर्धेचे सचिव आदरणीय विकास अण्णा पाटील यांचाही सन्मान आपण मंचावर करणार आहोत. आणि तो सन्मान लालू दादांच्या शुभस्ते केला जाईल. नाही सगळ्यांचं एकत्र घेता. काय घ्यायचं काय पाहिजे घ्यायचं. चला चला या स्पर्धेसाठी जो घटक फार महत्वाचा होता, ज्या घटकाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभारली, ज्या दोन व्यक्तीने ही असोसिएशन सांभाळली, अनेक संकट आली, अनेक वादळ आली, पण या वादळामध्ये खंबीरपणे उभे राहणारे दोन शिलेदार, त्या शिलेदारांचा अगदी यथोचित सन्मान करणं गरजेचं आहे. मी या असोसिएशनचे अध्यक्ष अगदी अक्षय चव्हाण आणि आदरणीय प्रवीण पाटील यांचा यथोचित सन्मान या मंचावर केला जातोय. मी संघ मालक राम यमगर साहेब यांच्या शुभ हस्ते या दोन्ही असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्षांचा सन्मान एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो.
राजेश लुगडे हे देखील जॉईन होतील या सन्मानासाठी. अक्षय चव्हाण आणि प्रवीण पाटील हे दोन व्यक्तिमत्व ज्यामुळेच आज असोसिएशन उभी राहिली आहे. या असोसिएशनला एक महत्वाची अगदी बळकट आणण्याचं काम ज्याने केलं ते हे दोन शिलेदार, हे दोन दिवंगत आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू 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 व्हेरी मच अक्षय चव्हाण. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, ही स्पर्धा काल अगदी सकाळी आपण जर का पाहिलं तर 8 वाजता सुरू झाली आणि 8 वाजता स्पर्धेला जेव्हा रणशिंग फुंकलं गेलं तिथून आतापर्यंत प्रत्येक आपल्या अतिथींचा सन्मान ज्यांच्या मार्फत घेतला गेलेला आहे. असे आमचे गुरव बंधू ज्यांच्या मार्फत महाराष्ट्राची ही तुतारीची परंपरा अखंडरित्या जोपासली जाते आणि या स्पर्धेची शोभा देखील त्यांच्या तुतारीने त्यांच्या रणशिंगाने वाढवलेली आहे. मी विनंती करतो दोन्ही गुरु बंधूंचा आपण इथे सन्मान घेऊया. एकदा तुतारी सदा तुमच्यासाठी सुद्धा वाजवा. येस, दोघं देखील या प्लीज. दोघांना विनंती आहे. मी विनंती करतो संदीपजी पाटील, पोलीस पाटील, आपण या. आपल्या शुभहस्ते आपण दोन्ही गुरु बंधू यांचा सत्कार घेऊया. येस येस. तसेच ज्या दोन ताई कालपासून आपण पाहतोय क्रिकेटची सेवा करतायत, या आपल्या दोन्ही ताईंना विनंती करतो आपण देखील या. आपला देखील इथे सन्मान केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. कालपासून क्रिकेटची सेवा अगदी निरपेक्षपणे या मैदानावरती या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली आहे. थँक्यू व्हेरी मच या दोन्ही आमच्या भगिनीनं, कारण की महाराष्ट्राचं अगदी पारंपरिक वस्त्र अगदी परिधान करून या स्पर्धेसाठी फार महत्वाचं घटक म्हणून प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्याची जबाबदारी तुम्ही आपल्या अगदी चोखपणे बजावली, त्याबद्दल असोसिएशनच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. जर कोणाचा सन्मान राहिला असेल चला, एसपी आणि बाळुगडे यांचा दोघांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. दहशत का दुसरा नाम शिवराज बाळुगडे आणि एसपी अगदी स्वराज्य 32 शाळा क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक. येस सर, जेव्हा असोसिएशन सुरू झालं होतं ना, पहिली मीटिंग झाली होती ना, तेव्हा तब्बल 1 महिना एसपी यांनी शपथ घेतली होती जोपर्यंत असोसिएशनची पहिली टुर्नामेंट होणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. 30 दिवस चप्पल न घालता त्यांनी असोसिएशनसाठी प्रवास केला होता आणि आज ते लावलेलं रोपटं एका वटवृक्षामध्ये आपल्याला फुललेलं पाहायला मिळतंय. एसपी आणि दहशत का दुसरा नाम शिवराज बाडुगळे या दोघांचा आपण यथोचित सन्मान करूया. येस, या असोसिएशनसाठी फार महत्वाचा आहे. चला, बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाऊया. सगळ्यांचा वेळ फार महत्वाचा आहे, त्यामुळेच विकास अण्णा पाटील यांचा सन्मान हा ते आल्यानंतर आमचा सन्मान होतो. इतकं मोठं भारताचा व्यक्ती आहे आणि नेहमीच दुसऱ्यांचा सन्मान करण्यासाठी जाणल्या जातात. विकास अण्णा, आपला देखील मनपूर्वक आभार आहे. अक्षय पवार, आपण देखील मंचावर या. अक्षय या प्लीज, आपला देखील सन्मान केला जातोय. बघा, अक्षय पवार अगदी प्रत्येक मीटिंग मधून मीटिंग ज्यावेळेस होते त्यावेळेस मुलुंडवरून कोपरखण्याचा प्रवास करत असताना अक्षय पवार यांचा देखील विकास अण्णा पाटील यांच्या शुभहस्ते हा सन्मान देखील केला जाईल. अक्षय पवार, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही या स्पर्धेसाठी, या असोसिएशनसाठी वेळ काढला. वेळ फार महत्वाचा आहे, म्हणूनच वेळेवर वेळ देणारे व्यक्तिमत्व नेहमीच वेळेवर लक्षात राहते. त्या अगदी मान्यवरांचा सन्मान देखील केला जाईल. चला जाऊया. या स्पर्धेचा, या फायनलच्या मॅचचा अजून एक सन्मान आहे. संतोष शेवडे, हे मूर्ती लहान कीर्ती महान. संतोष शेवडे
यांचा देखील सन्मान केला जाते. बाडुगडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाते. माझी ट्रॉफी व्यवस्थित पकडली आहे. कोणाचीही टुर्नामेंट असेल, स्कोर बोर्ड स्कोरच्या भूमिकेत सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. अगदी छोटा पॅकेट बडा धमाका त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान राहिलं आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. धन्यवाद. या सगळ्याच घटकांचं, सगळ्याच मान्यवरांचं, सगळ्याच महत्वाच्या भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींचा आपण सन्मान केला. मित्रांनो, आयोजकांनी प्रत्येकाचा सन्मान घेण्याचा, यथोचित सन्मान करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. जवळपास आपण पाहिलं तर 50 पेक्षा जास्त सन्मान झालेले आहेत मित्रांनो. तरी देखील नजर चुकीने कोणाचा सन्मान राहिला असेल तर आयोजकांच्या मार्फत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. हे असोसिएशन आपलं, याच्यावरती आपलं प्रेम असंच सातत्याने राहू द्या, हीच आम्ही आयोजकांच्या मार्फत विनंती करतो. काही मान्यवरांना आम्ही बोलवलं, ते स्टेजवर आलेले नाहीयेत, ते खाली बसले, त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. जालिंदर पन्हाळकर साहेब आपलं देखील विनंती करतो की आपण मंचावर या आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. भरपूर कुसाईवाडीसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलं महेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आणि असोसिएशनच्या प्रत्येक खेळाडूला घडवण्यामागे खास करून मयूर पन्हाळकरांच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका राहिली. आज जालिंदर पन्हाळकर एक लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. या खेळाडूचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच आज आमच्या समालोचनाला देखील त्यांनी चांगली दाद दिली. आम्हाला बक्षीस रूपी आशीर्वादाची थाप त्यांनी दिली, त्यासाठी देखील आम्ही त्यांचा मनाच्या अंतःकरणापासून आभार मानतो. त्यासोबतच मी विनंती करतो स्वप्नीलजी उंडाळकर सर, आपण देखील या. आयकॉन खेळाडू, अभंग 11चे आयकॉन खेळाडू, आपल्याला आम्ही विनंती करतो आपण मंचावरती यायचंय प्लीज. खास गुजरात वरून आपण या स्पर्धेसाठी आलात अशी आम्हाला माहिती मिळालेली. आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर त्वरित आपण मैदानावरती, स्टेजवरती दाखल व्हा. येस. तसेच स्वप्नील उंडाळकर यांच्यासाठी रोख रक्कम बक्षीस आहे. सोलापूरवरून आलेत. मी विनंती करतो रामजी अमगर साहेब यांच्या मार्फत जे 1000 रुपयांचं पारितोषिक आहे, राम साहेब आपणच त्यांना ते बक्षीस द्यायचं आहे आणि त्यांचा सन्मान देखील आपल्या शुभ हस्ते करूया. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. फार दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आलेले आहेत आणि अगदी 1000 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे. आणि खूप चांगलं परफॉर्मन्स देखील स्वप्नीलचा राहिलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान राहिलं. तसेच गणेश आटोगडे यांच्याकडून देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी दिलं जात आहे. स्वप्नील उंडाळकर यांच्यासाठी. तसेच गणेश आटोगडे यांचा देखील सन्मान राहिला, त्यांचा देखील आपण इथे सन्मान घेऊया. गणेश भाऊ आपला सन्मान देखील केला जाईल. गणेश भाऊ सन्मान स्वीकारा. मी स्वप्नील यांना विनंती करतो. येस स्वप्नील यायचं आहे. आपण प्रोफेसर आहात, आपलं प्रोफेशन जपता जपता हे क्रिकेटचा आपला छंद इथे जपता आहात आणि आपल्या तालुक्यासाठी जे योगदान देत आहे, काय सांगाल तालुक्याच्या संपूर्ण क्रिकेट बद्दल आणि या स्पर्धेमध्ये खेळताना कसा अनुभव आला? स्पेशली ऑर्गनायझिंग कमिटीचं खूप खूप अभिनंदन. एक चांगली स्पर्धा भरवण्यात आली. तालुक्यामध्ये असोसिएशन्स तर आहेत, पण कसं आहे जेवढे असोसिएशन्स आहेत तेवढेच मुलं पण खूप खेळणारे आहेत आणि स्पेशली आत्ताची जी मुलं आहेत ना ते खूप म्हणजे खूप पोटेन्शियल आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे काय काय प्लेयर्स जे आहेत ना लहानच आहेत पण एवढे पोटेन्शियल आहे त्यांच्यामध्ये, बॅटिंग बॉलिंग दोन्ही चांगलं करतात. आणि त्यामध्ये आता स्पेशली सांगायचं झालं तर ज्या टीम्सने चांगला परफॉर्मन्स केला त्याच टॉप 4 टीम क्वालिफाय झाल्या. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद आमच्या संघमालकाचं की त्यांनी आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली.
येस, थोड्या दिवसात एक मोठी स्पर्धा आपल्या समोर सादर केली जाईल. अगदी 55,000चा कॅश प्राइज असेल आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी काय असेल तर मोटर बाईक असेल. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. येणाऱ्या कालावधीमध्ये ही स्पर्धा तुमच्या भेटीस येईल. स्वराज 32 प्रीमियर लीगच्या माध्यमातून, असोसिएशनच्या माध्यमातून ही प्रीमियर लीग आणि ही स्पर्धा देखील तुमच्या समोर सादर केली जाईल. चला, मी स्वप्नील यांना पुन्हा एकदा विनंती करतो की मंचावर या फायनलच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच मी विनंती करतोय मान्यवरांना त्यांचे शुभहस्ते दिले जाईल. सिद्धिविनायक चव्हाण साहेब यांचे शुभहस्ते दिलं जाईल. प्लेयर ऑफ द मॅच, फायनलच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा खिताब स्वप्नील ठरलाय, स्वप्नील वंडुळकर ठरलाय. चला, स्वप्नील ठरला या फायनलच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. नको मदत. चला जाऊया या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि एक कॅच जी कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरली तो खेळाडू आहे प्रकाश धस ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि तो पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी विनंती करते मान्यवरांना. जालिंदर पन्हाळकर सर यांची शुभेच्छा दिल्या जाईल. प्लेयर ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट गोस टू मी सर प्रकाश धस. 82 टीमचा हा खेळाडू आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जालिंदर पन्हाळकर सर असतील, लुगडे साहेब असतील यांची शुभेच्छा दिल्या जाईल. अगदी बेस्ट फिल्डरचा खिताब खेळाडू आहे तो म्हणजेच प्रकाश धस. ही बायसिकल देखील अगदी जोरदार टाळा झाला पाहिजे प्रकाश दास साठी. काय झेल पकडलाय, अप्रतिम झेल पकडलाय प्रकाश दासने. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्यांना इम्प्रेस केलाय आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार आपल्या नावी करत असताना. चला, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट ट्रॉफी आहे या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी शिवाजी शेडगे साहेब उपस्थित आहेत. संदीप खोत यांना विनंती करतो की आपले शुभहस्ते हे पारितोषिक प्रदान करावं किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असेल तर त्यांचे शुभहस्ते दिले जाईल. या स्पर्धेचा बेस्ट बॉलरचा खिताब तो खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये तब्बल 7 विकेट घेण्याचा कारनामा केला खेळाडू आहे टीम बेलेवाडी संघाचा बाबू बेवडे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बाबू बेवडे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. संदीप दिघे साहेब, शिवाजी शेडगे साहेब आणि राम हुंडाळकर साहेब यांची शुभेच्छा दिल्या जाईल. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड. बघा या स्पर्धेमध्ये हा खेळाडू नव्हता, हा खेळाडू अवेलेबल नव्हता, हा खेळाडू या प्रीमियर लीग मध्ये नव्हता, फॉर्म भरला देखील नव्हता. पण सगळ्याच खेळाडूंनी, सगळ्या संघ मालकांची विचारधारणा करून या खेळाडूला एंट्री देण्याचं काम केलं. अशा उड्या मारतात खेळाडू, मारतात सायकल देखील मारतात, काय हरकत नाही. येस, बाबू बेवडे हा खेळाडू ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 7 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. सर्वाधिक इकॉनॉमिक षटक ज्याने हाताळलंय बाबू. पोलीसवाला सायकलवाला असं गाणं गायला लागेल. चला, बाबूची सायकल. बाबू काय म्हणाल, वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या स्पर्धेमध्ये, तुम्ही खेळणार होतात. आणि आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला बेस्ट बॉलरचा खिताब मिळाला, काय सांगाल.
खूप चांगली स्पर्धा झाली आपली. सर्व खेळाडूंनी चांगलं योगदान दिलं. मी आमच्या संघ मालकांचा खूप आभार आहे, त्यांनी मला चान्स दिला. मी स्पर्धेमध्ये नव्हतो तरी पण मला एक आमचा खेळाडू नसल्यामुळे मला संधी मिळाली. ते सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. बघा बाबूचा विचार केला तर बाबू फार मेहनती आहे. स्विगीसाठी सायकलवर फिरतो आणि आज सायकल मिळाली. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पण बाबू अजून एक गोष्ट आहे, आता सायकल मिळाली, पुढच्या स्पर्धेमध्ये आम्ही मोटर बाईक ठेवणार आहोत. त्यासाठी मॅन ऑफ द सिरीज साठी प्रयत्न कर. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे बाबू विबळे साठी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू व्हेरी मच. चला लायसन काढून ठेवा, अन्यथा तुम्ही ठोकाल आणि आमचे आरटीओ वाले बरेच लोक आहेत, ते सोडवतील म्हणा. चला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने, ज्या बॅटरने प्रत्येक फलंदाजाचा समाचार घेतला, पाहुणचार घेतला आणि त्या खेळाडू ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट गोस टू एनी गेस अमित पाटील. विजय मामा जरा खुश झालेत काय बाबा? अक्षय चव्हाणची बॅटिंग अगदी मंडपाच्या मागे चालू असते. चला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट गोस टू ज्या खेळाडूने तब्बल 113 धावा कुठल्यात तो खेळाडू आहे. येस ऍब्सोल्युटली राईट, अनिकेत पायमल ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. अरोरा धमाका टीम तर्फे हे मॅन ऑफ द बेस्ट बॅटर गोस टू अनिकेत पायमल. काय बॅटिंग, मान्यवरांची शुभस्ते. अरोरा धमाका टीम प्रतिनिधी यांचे शुभस्ते दिले जाईल. अनिकेत पायमल अगदी उचलून आणलाय. हा बाई वा, हे आहे खेळाडू, हे आहे ग्रामीण क्रिकेट, हे आहे गावाचं क्रिकेट, हे आहे परंपरा. अनिकेत पायमल वाटा प्लेयर. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मान्यवरांची शुभस्ते दिले जाईल. ट्रॉफी आणि बायसिकल. कोण देणार आहे बायसिकल? ते नाही आहेत ना पुढे. संदीप खोत आराळा धमाका यांचे व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असेल, त्यांचे शुभस्ते दिले जाईल. बायसिकल. चला आराळा धमाका ते प्रतिनिधी आहेत, त्यांचे शुभस्ते. चला या अनिकेत पायमल, अंबा माता आराळा. चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अनिकेत पायमल साठी. उत्कृष्ट फलंदाज युवराजजी पाटील भाऊ यांच्या अगदी सौजन्याने ही ट्रॉफी पाहायला मिळते आणि बेस्ट बॅटरची बायसिकल अनिकेत पायमल. येस विकास अण्णा पाटील देखील आमच्या सोबत जॉईन होत असताना. अनिकेत काय सांगाल? अनिकेत एक सोपा प्रश्न आहे, क्रिकेट विषयी मी काहीच बोलणार नाही. ही बायसिकल आहे, याच्यावर तू बसणार, त्याच्या मागे एक स्टँड आहे, त्याच्यावर कोण बसणार आणि पहिल्यांदा कोणाला बसायला आवडेल? लाजलाय पठ्ठ्या, लाजलाय. वहिनीचं नाव सांगा. माझी मुलगी बसेल. येस बेटी, ही धनाची पेटी असे. एकदा जोरदार टाळ्या म्हणजे अनिकेत पायमल साठी बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन टीम कॅप्टन आणि अभिनंदन टीम अनिकेत पायमल. जाऊया या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपण प्रथम देऊया. चतुर्थ, द्वितीय आणि द्वितीय, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज कडे वळूया. चला चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय संपत स्मृती बेलेवाडी टीम. प्लीज या संपूर्ण टीम, मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांचे शुभ असते या ट्रॉफीज आपण प्रदान करणार आहोत. बेलेवाडी टीमने देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला, संपूर्ण टीमचं योगदान राहिलंय आणि या टीमला देखील सन्मानित केलं जाईल. संपूर्ण मान्यवरांचे शुभ असते. प्लीज लवकर या सगळे टीम मेंबर्स, संघ मालक असेल, कॅप्टन असेल, आयकॉन खेळाडू असेल. बेलेवाडी टीमने देखील भरपूर चांगलं योगदान दिलं.
सेशन गरम आहे. सगळ्या मान्यवरांना जायचंय, लवकर या मित्रांनो. तुम्हाला देखील घरी जायचंय, मला देखील घरी जायचंय. 3 फोन मला पण देखील घरून आलेत की घरी येता, तुमचा समाचार घ्यायचा आहे. सकाळपासून तुम्ही घराच्या बाहेर आहात. एसपीने सांगितलं होतं 8 वाजता या. सामना सुरू झाला 9:30 वाजता. एसपीने आज स्पर्धा 7 वाजता संपेल आणि 8:30 झाले तरी संपत नाहीये. चला अभिनंदन टीम. टीम आहे स्वर्गीय संपत स्मृती बेळेवाडी टीम. 4th क्रमांकाची ट्रॉफी आपल्या नावे केला आहे. संघ मालक राजेश लुगडे यांचा संघ देखील पाहायला मिळते आणि या टीमला दिली जाईल ही ट्रॉफी. अभिनंदन टीम, स्वर्गीय संपत स्मृती बेळेवाडी टीम. हाऊ द जोश बोलल्यानंतर हाय सर बोलायचं असतं. चांग भलं म्हटलं, वा, पुन्हा एकदा चांग भलं. बालमेल राम यमगर सरांचा हा संघ आहे आणि हा संघ देखील पाहायला मिळते. क्रांती भूमी बिवाशी टीम, संतोष परीड असेल, या सगळ्याच टीम मेंबर्सने खूप चांगला खेळ केला. अगदी शंकर लोहारने देखील 2 षटकार अगदी कालचा दिवस गाजवला. महेश डफळे हा खेळाडू देखील चमकला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यस, वेल प्लेट संतोष. हार्ड लक. 4th क्रमांकाची 3य क्रमांकाची ट्रॉफी पटकावली. वेल प्लेट बॉयज, कॉंग्रॅच्युलेशन्स. संघ मालक राम यमगर भाऊ यांचा हा संघ देखील पाहायला मिळते. क्रांतीभूमी 82 हा संघ आहे. श्री राम यमगर भाऊ यांचा संघ आहे. अभिनंदन टीम, थँक्यू व्हेरी मच. तुमचं देखील मनपूर्वक आभार आहे. चला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि ती ट्रॉफी उंचवण्यासाठी त्या ट्रॉफीचा मान केलेला आहे रोख रक्कम 55,555. श्री चिंचेश्वर 11 मांगरूळ टीम ठरला या स्पर्धेचा उपविजेता संघ. या टीम मांगरूळ, आपण देखील चांगला खेळ केला. बघा, मांगरूळ टीमचा विचार केला तर ज्यापासून हे असोसिएशन सुरू झाली आहे त्यापासून या असोसिएशनचे जोडले गेलेले संघ मालक आहेत. चला मांगरूळ टीम लवकर या. थँक्यू व्हेरी मच क्रांतीभूमी 82 टीम. थँक्यू व्हेरी मच शंकर लोहार. थँक्यू व्हेरी मच टीम संतोष परीट. चला मांगरूळ टीम, आपण पाहू शकाल महेश पवार असेल, ही संपूर्ण टीमने खूप चांगला खेळ केला आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पाहायला मिळते. थँक्यू व्हेरी मच. सगळ्या संघ मालकांचा मनपूर्वक आभार आहेत. श्रीधर खांडेकर असतील, सगळेच खांडेकर बंधू. वेल प्लेट बॉयज. श्रीधर खांडेकर, उदय खांडेकर, संदीप खांडेकर यांचा संघ आहे. वेल प्लेट. अभिनंदन टीम. अगदी टीम आहे चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ हा संघ ठरला या स्पर्धेचा उपविजेता संघ. खांडेकर बंधू देखील जॉईन होतील. खूप चांगलं योगदान राहिलंय. श्रीधर खांडेकर, उदय खांडेकर, संदीप खांडेकर या 3 संघ मालकांचा देखील आभार मानतोय या स्पर्धेच्या निमित्तानं.
11 मांगरूळ 55,555 आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी स्वराज 32 वेळा प्रीमियर लीग 2026 चा पर्व क्रमांक 4 चा चॅम्पियन. मालिकावीर शिवसाई गेल्या 3 वर्षापासून आपल्याला मालिकावीरचे त्यांचं काही ना काही आपल्याला त्यांचा मदत असते. चला मॅन ऑफ द सिरीज साठी शिवसाई स्पोर्ट्स रांजणवाडी यांचा देखील आभार मानतोय. आता जाऊया या स्पर्धेचा सर्वात मोठा मान. थँक्यू व्हेरी मच खांडेकर बंधू. उदय भाऊ काय मनगत व्यक्त कराल आणि काय श्रीधर सर काय सांगाल. उदय भाऊ संदीप भाऊ थोडे बिझी आहेत. काय सांगाल ही संपूर्ण स्पर्धा कशी वाटली. संघ जरी चॅम्पियन झाला नाही पण दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पटकावली. काय सांगाल टीमच्या परफॉर्मन्स बद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल. सर्वप्रथम चिंचेश्वर क्रिकेटच्या टीमच्या वतीने आयोजकांचा आम्ही आभारी आहे. एवढं तगडं नियोजन, एवढं उत्कृष्ट नियोजन. खेळ म्हटल्यावर थोडंफार इकडं तिकडं होतं, समजून घ्यायचं आहे. सर्व टीमनी इथून पुढे जरा आयोजकांना समजून घ्यावं एवढीच माझी विनंती आहे. कारण का खूप कष्ट करतात ती लोक. सर्व जे कमिटीचे मेंबर आहेत त्यांना सर्वांनी समजून घ्या. सर्व प्लेयरनी कुणी जास्त हे करू नका. कारण काय शेवटी आपण एकाच तालुक्यातले सगळे खेळूनच आपल्याला इथून पुढं कोण पुढं जाईल त्याचा नशिबाचा भाग आहे. पण सर्वांनी आयोजकांना समजून घ्या. कारण का 15 दिवस त्यांना घरनादार न बघता इकडे यायचं आहे आणि आपण जर थोडाफार दंगा गाठला तर त्यांचं सगळं नियोजन बिघडून जातं. ते बक्षीसवाले गोळा करायचे आहेत, त्यांना सगळं नियोजन करायचं आहे आणि आपण आपल्या 1-2 चेंडूसाठी सगळं टुर्नामेंटची पूर्ण हे करत असतो. तर सगळ्यांनी समजून घेऊन चालायचं. इथून पुढं एखादा नियम इकडे तिकडे होतो, एखाद्या सिनियर खेळाडून सांगितलं तर समजून घ्या आणि समजून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांनी असंच पुढे चालायचं आहे. इथंच सगळं काय झालं असेल चांगलं वाईट ते इथंच विसरून जायचं आहे. आणि आमच्या चिंचेश्वर क्रिकेट मंडळाच्या वतीनं आम्ही आभारी आहोत. कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, SP सर्वांचं, रामभाऊ, विक्यांना सगळ्यांचा आम्ही आभारी आहोत. थँक्यू. फक्त एकच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. 1 मिनिट फक्त. सगळ्यांनी 32 शिराळा स्वराज्य आपल्या असोसिएशनसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. एवढं मोठं नियोजन आणि एवढं सुंदर नियोजन पूर्ण तालुक्याला यांनी एकत्र बांधून ठेवले. एवढी पोरं गोळा करणं सोपं नाही आहे. धन्यवाद अध्यक्ष. बघा या स्पर्धेसाठी सगळ्या ट्रॉफीज आपण पाहिल्या. त्या ट्रॉफीज अगदी दर्जेदार पाहायला मिळाल्या. खऱ्या अर्थानं त्यांचा देखील आभार मानतोय की ज्या पद्धतीने आज आदरणीय अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य युवराज महापती पाटील भाऊ यांचा देखील आभार मानतोय. जाऊया या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा गाजवली तो खेळाडू ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. एनी गेस? तो खेळाडू आहे ज्या खेळाडूची खेळण्याची अलगच आहे रीत. तो खेळाडू कोणालाही भीत. नाव त्याचं अमित पाटील ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. गावावरून या स्पर्धेसाठी आलाय. गावामध्ये त्याला येडा खोपडी बॅट्समॅन बोलतात. येडा खोपडी गावाचा आहे. ही खोपडी सणकल्यानंतर अगदी भल्या भल्यांचे अगदी तारे दाखवण्याचं काम अगदी अमित पाटील करतोय. तो खेळाडू ठरला या स्पर्धेचा बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. चला सगळ्याच मान्यवरांची शुभेच्छा दिल्या जाईल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बायसिकल. चला SP भाऊ हे पुढे आलेत आणि त्यांचे शुभेच्छा. प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट चा खिताब दिला जातोय. अभिनंदन अमित पाटील. काय खेळ राहिलाय या खेळाडूची खेळण्याची अलगच रीत. तो नाही कोणाला भीत. त्याचं नाव आहे अमित. अप्रतिम. गावचा येडा खोपडी म्हणून ओळखला जातोय आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्यांना वेळ लावणारा परफॉर्मन्स केला होता याच अमित पाटीलने.
चला अमित पाटील, वेल प्लेड अमित. चला शिराळ्याचं नागाचं दैवत आहे ट्रॉफीवरती कलरफुल कपडे सगळे लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आहे. चला अमित यांच्याशी चर्चा करणार आहोत. अमित काय सांगाल, गावाकडून मुंबईचा प्रवास केलात आणि प्रवास करत असताना विजयाचं स्वप्न घेऊन आलात. संघ तुमचा चांगला परफॉर्मन्स केला, चॅम्पियन झाला, तुला मॅन ऑफ द सिरीजचा खिताब मिळालाय. किती आनंद झालात आणि काय म्हणाल? मनात तर आनंद मावना झाला या. आणि पहिल्यांदा मी या लीगचं म्हणजे 2 दिवस जी लीग झाली, आयोजक नियोजक स्पर्धेचे बक्षीसदाते यांचा मनापासून आभार व्यक्त करील. नंतर आमचे संघमालक अक्षयदादा यांनी मला घेतलं आणि हे आपले आयकॉन आणि कर्णधारांनी माझ्या विश्वास टाकला, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे अमित साठी. वेल प्लेड अमित, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजचा खिताब आपल्या नावी करणारा खेळाडू ठरलाय. मित्रांनो, या स्पर्धेचा पहिल्या नंबरचा पारितोषिक देण्यापूर्वी ही स्पर्धा आपल्यासाठी स्पेशल का होती, कारण पहिल्यांदाच अगदी रंगीबिरंगी ड्रेस कोडने ही अगदी स्वराज्य 32 प्रीमियर लीग तुम्ही पाहिलीत. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ह्या ट्रॉफी जर पाहिल्या, त्या ट्रॉफीमध्ये नागाचं चिन्ह आहे. म्हणजेच भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात नागपंचमी ज्या परिसरामध्ये साजरी केली जाते ते आहे शेळा परिसर, आणि त्याचा संबोधन म्हणून नागाचं प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. ही खूप चांगली संकल्पना आहे. आणि आता जाऊया या स्पर्धेचा चॅम्पियन, सीझन 4 चा चॅम्पियन ठरला टीम अभंग 11. खूप खूप अभिनंदन संपूर्ण टीमचं. मी विनंती करतोय, कॅश प्राइस 1,01,111 रुपये आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी, ज्या ट्रॉफीवर आहे अगदी नागदेवताचं चिन्ह, आणि ते दिलं जाईल टीम अभंग 11. अक्षय चव्हाण आणि शिवाजी पाटील अध्यक्ष यांचा संघ आहे. तो संघ आहे या स्पर्धेचा चॅम्पियन अभंग 11 संघ. अभिनंदन अभंग 11 टीम. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी. सगळ्याच घटकांचा मी मनपूर्वक आभार मानतोय. लाईव्ह टेलिकास्ट, अंपायर, स्कोरर, आमचे समालोचक, आमचे मंडप व्यवस्थापन, गुणलेखक, या सगळ्याच घटकाने, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, खजिनदार, सहज खजिनदार, सगळेच मान्यवर, प्रेक्षक, खेळाडू, अगदी संघ मालक, या सगळ्याच घटकांचा मी आभार मानतो. आणि ही स्पर्धा इकडेच संपली असं घोषित करतोय. पुढच्या वर्षी नव्या रंगात, नव्या ढंगात, नव्या संचात पुन्हा एकदा स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशन घेऊन येईल सीझन 5 मध्ये. तोपर्यंत ही स्पर्धा इकडे संपली असं घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.